चला, गुड इव्हनिंग. महाराष्ट्र भूगोलमध्ये काल आपण गोदावरी नदी खोरं बघत होतो. यामध्ये पहिले 14 प्रश्न आपण मुद्दे घेतलेले होते काल. हे एवढे मुद्दे काल क्लिअर केलेले होते आपण. ठीक आहे. चला, पुढचे प्रश्न आपल्याला बघायचे. महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे? मग आता या ठिकाणी पहिला मुद्दा दिलेला आहे, गोदावरी महाराष्ट्राचे अर्धे क्षेत्र व्यापते. बरोबर आहे? बरोबर आहे. आता कोणते विधान चूक आहे विचारलेले आहे, तर अ बरोबर आहे. याचा अर्थ हा पर्याय नाही आहे. ठीक आहे. यापैकी कोणतेही नाही असं पण नाही. बरोबर आहे. हे असू शकतं, समजून घ्यायचं. बघू आपण. उत्तरेकडील मोठ्या 2 नद्या महाराष्ट्राच्या बाहेर उगम पावतात. बरोबर आहे. नर्मदा आणि तापी. उत्तरेकडच्या 2 नद्या महाराष्ट्राच्या दोन्ही पण बाहेर उगम पावतात. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आता सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या नाही. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्यामध्ये या ठिकाणी नर्मदा बघितल्या तर परराज्यातून येते पश्चिम वाहिनी. तापी पण पश्चिम वाहिनी. पण वर्धा, वैनगंगा, इंद्रावती या परराज्यातूनच येतात. पण ह्या काय पश्चिम वाहिनी नद्या नाहीत, या दक्षिण वाहिनी नद्या येतात. त्यामुळे हे विधान चूक येतं आहे. म्हणजे उत्तर येतं आहे 3 नंबर. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी मग आता यापैकी कुठल्या असेल तर वैनगंगा आहे. ही पश्चिमेकडे वाहते, ही पण पश्चिमेकडे वाहते, ही पूर्वेकडे वाहत असते. नदीचे खोरे ओळखा. ठीक आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम होतो. ओके. बैतूल जिल्ह्यात 2 नद्याचा उगम होत असतो, एक तापी नदीचा पण, वर्धा नदीचा पण. ठीक आहे. आता कोणती असेल ती पुढचा एक मुद्दा बघा. तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. ठीक आहे. याच्यावरून समजणार नाही आहे. वेमला, निरगुडा, बोर, वेण्णा या त्यांच्या उपनद्या आहेत. याचा अर्थ हे वर्धा नदीबद्दल बोलायला लागलेत, कारण या वर्धा नदीची उपनद्या आहेत. या वर्धा अमरावती आणि वर्धा यवतमाळ जिल्ह्यातील सरहद्द निर्माण करते. म्हणजे वर्धा नदीबद्दलच आहे. याचा अर्थ वर्धा नदी याचं उत्तर आहे. ठीक आहे. चला, हे बघा, टेटला आपण कामा येतं, पोलीस भरतीला कामा येते, महाराष्ट्र सगळीकडे कामा येतोय. खालील विधानाची सत्यता तपासा. विधान अ आणि विधान ब दिलेले आहेत आणि याच्यापैकी बरोबर कोणते ते ओळखा सांगितलेले. सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी आणि तापी नदीचे खोरे अलग होते. बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. आणि गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे शंभू महादेवाच्या डोंगररांगेमुळे अलग होतात का? नाही. हे बघा, इथून तापी नदी वाहत असते, इथं या ठिकाणी येत असतात सातमाळा अजिंठा, इथून गोदावरी नदी वाहत असते. याच्या दक्षिणेकडे येत असतात हरिश्चंद्र बालाघाट. आणि याच्या इकडून वाहत असते भीमा नदी. म्हणजे आता पहिलं जर बघितलं, सातमाळा अजिंठा डोंगररांगेमुळे, या सातमाळा अजिंठा डोंगररांगेमुळे गोदावरी नदीचे खोरे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहेत. हे बरोबर येत आहे. मग आणि गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे शंभू महादेवाच्या डोंगररांगेमुळे अलग होतात का? नाही. हरिश्चंद्र बालाघाट पाहिजेत. शंभू महादेवाचं त्यांना डोंगररांगात जर विचारायचं असेल तर मग कृष्णा आणि भीमा पाहिजे होतं. म्हणजे हे पर्याय चूक आहे. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे नाही. अ आणि ब दोन्ही असत्य नाही. विधान सत्य, असत्य असून ब असत्य आहे. बरोबर आहे. हे त्याचं उत्तर येत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता अ ब क 3 विधानं दिलेली आहेत आणि बरोबर कोणते ते विचारलेले आहेत. बघा, प्रवारा आणि कुकडी या नद्या दरम्यान स्थित डोंगररांगेने हरिश्चंद्राचे डोंगररांगा म्हणतात. बरोबर आहे. कारण हरिश्चंद्र डोंगररांगेच्या उत्तरेकडे गोदावरी नदीचे खोरे आहे, गोदावरीची उपनदी आहे प्रवारा, आणि हरिश्चंद्र डोंगररांगेत दक्षिणेकडे भीमा नदीची खोरं आहे आणि भीमा नदीची उपनदी आहे कुकडी. तर त्यामुळं हे बरोबर येतं विधान. बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते, हेही बरोबर आहे. कारण या ठिकाणी बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यामध्ये उगम पावत असते मांजरा नदी
आणि जो काही बालाघाटच्या डोंगररांगेवरती जो पठारी प्रदेश आहे, ज्याला मांजराची पठार असंही म्हटलं जातं, या पठारावरूनच ही नदी सुरुवातीला बीड जिल्हा, नंतर कळंब तालुका आणि केस तालुका म्हणजे त्यांची बॉर्डर तयार करते आणि नंतर मग लातूर जिल्ह्यातून जात असते बघा. तर हेही बरोबर आहे. तापी आणि गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळ अजिंठा डोंगररांगा आहे, बरोबर आहे. तर सगळे विधानं बरोबर आहेत. याचा अर्थ उत्तर येतं 4 नंबर. ठीक आहे. चला पुढचा आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली टिंबटिंब आहे. मग आता सर्वात मोठी नदी प्रणाली कुठली आहे? गोदावरी नदी प्रणाली आहे, म्हणजे नदी खोऱ्याबद्दल विचारता येते. आणि जवळपास या नदी खोऱ्याचा एरिया येतो असतो 69,000 चौरस किलोमीटर. ठीक आहे. 2 नंबरला मोठं नदी खोरं येतं. या 4 पर्यायामध्ये भीमा 46,184 चौरस किलोमीटर आहे. कृष्णा येतो 28,700 चौरस किलोमीटर आणि वैनगंगा येतो असतो 38,000 चौरस किलोमीटर. उतरत्या क्रमानं जर लावायचं सांगितलं तर 1 नंबरला येईल गोदावरी, 2 नंबरला भीमा, 3 नंबरला वैनगंगा आणि 4 नंबरला येईल कृष्णा. आणि या 4 मध्ये जर सर्वात लहान नदी प्रणाली विचारली तर मग कृष्णा सांगायचं. खालील विधाने पहा. STMNचा प्रश्न आहे. अ गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सीमा इंद्रावती आणि प्राणहिता नद्यांनी बनलेली आहे, बरोबर आहे. बघायचं असेल तुम्हाला तर इथं आपण नकाशा आपला दूर आहे, या ठिकाणी बघू शकता. हे बघा अशी इथून प्राणहिता येत असते आणि प्राणहिता नंतर महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर तयार करते आणि इथं गोदावरीला जाते आणि इकडून येत असते इंद्रावती नदी आणि ही महाराष्ट्र आणि छत्तीसगडची बॉर्डर तयार करत असते. ही पण गडचिरोलीच्या पूर्व भागातून वाहते, ही पश्चिम भागातून वाहत असते, बरोबर आहे. तर गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सीमा इंद्रावती आणि प्राणहिता नद्यांनी बनलेली आहे, बरोबर आहे. इंद्रावती नदी ही छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असून प्राणहिता नदी तेलंगणा राज्याची असलेल्या सीमेवर आहे. दोन्ही पण बरोबर आहे. मग विधान येतं बरोबर, पर्याय येतोय 1 नंबर. ठीक आहे. चला तुम्ही उत्तर नाही देऊ लागले ह्याच का? TET साठी पण उपयुक्त आहे, पोलीस भरतीसाठी उपयुक्त आहे, सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त आहे. कारण महाराष्ट्राचा भूगोल सगळीकडे आहे. राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या, सगळीकडे प्रिलिम असू द्या, मेन्स असू द्या. त्याच्यानंतर पुढची आहे प्रवारा नदी गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगररांगेच्या उत्तरेत स्थित आहेत, बरोबर आहे. हरिश्चंद्र डोंगररांगेच्या उत्तरेकडेच गोदावरी नदीची खोरण ही गोदावरीची उपनदी आहे. त्याच्यानंतर वर्धा आणि वैनगंगा या गोदावरी नदीच्या उपनदी आहेत, बरोबर आहे. दोन्ही पण बरोबर येतं, म्हणजे उत्तर येतं आपलं 3ऱ्या नंबरवर, 3रा पर्याय. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? पहिला इथंच काम करत चला, इथं चूक एक बरोबर नसता आपण आपल्या हिशोबानं काम करत चालायचं नाही. गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचा 49% भाग व्यापला गेलेला आहे, बरोबर आहे. 1,53,000 चौरस किलोमीटर एरिया आहे त्याचा. तापी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील जवळपास 11% क्षेत्र व्यापले गेलेले आहे. आता महाराष्ट्राचं टोटल त्याचा एरिया येतो 31,200 चौरस किलोमीटर आहे. आता या ठिकाणी हे जर बघितलं तर 10-10.5% म्हणजे हे बरोबर येणार आहेत, हे लक्षात घ्या. पण बरोबर तुम्हाला असं कन्फ्युजन वाटलं की मग असं टिंब टेकून द्या किंवा पाहिजे नंतर बघूयाला. नंतर भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात, हे क्लिअर येतं बघा. घोड, इंद्रायणी, नीरा या भीमा नदीचे प्रमुख उपनद्या आहे, हेही बरोबर आहे. आणि हे कन्फ्युजन असेल ना असं सोडून द्या, अ क ड बरोबर असले पाहिजेत. अ क ड पर्याय आहे का कुठं? तसा पर्यायच नाही. याचा अर्थ हे पण बरोबर आहे. मग अ ब क ड म्हणजे कन्फ्युजन असेल तर ते कन्फ्युजन दूर होऊन जाईल. ठीक आहे. चला खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात दख्खन किंवा लावा बेसॉल्टचे आधिक्य नाही? नदी खोरं विचारलेले नंबर 1. ठीक आहे. लावा किंवा बेसॉल्ट खडकाचे आधिक्य नाही म्हणतं. आता बेसॉल्ट खडक कोणत्या भागात आणि कोणत्या भागात नाही? 2च भागात नाही आहे. एक तर पूर्व विदर्भ आणि कोकण, या 2 भाग वगळता सगळीकडे दख्खनचा या ठिकाणी बेसॉल्ट खडक आहे महाराष्ट्राचा. म्हणजे महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर येत असेल तुमच्या तर या ठिकाणी लक्षात घ्या, असा महाराष्ट्र आहे. या पट्ट्यामध्ये सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा पट्टा आणि पूर्व विदर्भाचा पट्टा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर एवढा भाग सोडला तर सगळा बेसॉल्ट खडक आहे. मग काय म्हणतंय खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात? मग कोणतं नदी खोरं? इकडून वाहणार वैनगंगा नदीचं खोरं येईल आणि इकडे कोकणातली नदी खोरं येईल. मग कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये बेसॉल्टचे आधिक्य नाही? तर या 2 भागात आहे. मग आता या 2 भागापैकी पर्याय कुठला? मग वैनगंगा आलेला आहे इथं खाली.
तापी नदीच्या खोऱ्यामध्ये दख्खनचा लावा आहे, पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. मग पूर्णा दक्षिण पूर्णा असू द्या किंवा उत्तर पूर्णा असू द्या, काही फरक पडणार नाही आपल्याला. त्याच्यानंतर महाराष्ट्रात टिंबटिंब नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत. तर सर्वात जास्त उपखोरी आहे गोदावरीला. कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर गोदावरीची प्रमुख उपनद्या जी आहेत दक्षिण पूर्णा आहेत, तिला पण भरपूर उपनद्या येतात. त्याच्यानंतर मांजरा आहे, तिला पण भरपूर उपनद्या येतात. पैनगंगा आहे, तिला पण भरपूर उपनद्या आहे. वर्धा आहे, काल आपण बघितलेलं भरपूर उपनद्या आहे. वैनगंगा आहे, तिला भरपूर उपनद्या आहेत. तर थोडक्यात उपनदीचं खोरं सर्वात जास्त गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्येच येत असतं. जोड्या लावा, धरणं दिलेलं एका बाजूला आणि जलाशयाचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपलं जायकवाडी जर बघितलं तर जलाशयाला नाव आहे नाथसागर. त्या हिशोबानं कोयना शिवाजी सागर नाव पाहिजेत किंवा शिवसागर म्हणू आपण त्याला, कारण शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी इथे, म्हणून त्या ठिकाणच्या धरणाला आपण जलाशयाला नाव ठेवलेले शिवाजी सागर. भाटघर, येसाजी कंक, तर हे शिवाजी महाराजांच्या कालखंडातले लोक आहेत, त्यांच्या नावं या ठिकाणी दिलेली आहेत बघा. भंडारदराला आर्थर सरोवर, विल्सन डॅम किंवा आर्थर सरोवर असंही म्हटलं जात असतं. माणिकडो कुकडी नदीवर आहे शहाजी सागर. तर या हिशोबानं जो पर्याय असेल तो, किंवा याच्यापैकी तुम्हाला जेवढं माहिती ना त्या हिशोबानं उत्तर काढलं चालतं. जसं आता कोयनाला शिवसागर आहे, 1चं 2 पाहिजेत. 1चं 2 कुठं कुठं ते बघा, 1चं 2 एका ठिकाणी, याचा अर्थ उत्तर एकावरून पण निघून जाते. म्हणजे या ठिकाणी बाकीच्या गोष्टी ज्ञान असणं गरजेचेच आहे, पण एक आहे आणि बाकीचं माहीत नसलं तरी उत्तर काढता येतं. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची असलेली नदी कोणती आहे? आता महाराष्ट्रातली विचारलेले, हिची महाराष्ट्रातली लांबी येते 282 किलोमीटर, तापीची लांबी येते 208 किलोमीटर, नर्मदा तर 54 किंवा नवीन आकडेवारीनुसार 74 किलोमीटर आहे, गोदावरी 668 किंवा नवीन आकडेवारीनुसार 740 आहे. आता यांच्यामध्ये जर बघितलं जुन्या असू द्या नवीन असू द्या, गोदावरी सर्वाधिक लांबीची येते. बरोबर आहे. सर्वात कमी लांब विचारले असते तर मग नर्मदा आली असते. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी नदीचे असून सर्वात कमी नर्मदा नदीचे आहे. हे वाक्य बरोबर आहे. पण इथं काय विचारले? बरोबर. ये बरोबर आहेत. इथं ये चूक दिले, याचा अर्थ हा पर्याय कटला. ए आणि बी चूक आहे, हा पर्याय कटला. ये बरोबर आहे, बी चूक आहे हे सांगता येत नाही, किंवा दोन्ही बरोबर आहे. ह्या 2 पर्यायामध्ये एक उत्तर आहे. याच्यासाठी दुसरं वाचवंच लागतं. मला वाटलं पहिल्या याच्यावरूनच उत्तर काढता येईल आपल्याला. ठीक आहे. गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भीमा नदी प्रणालीचे क्षेत्रफळ असून, बरोबर आहे, त्या खालोखाल कोकणातील नद्या प्रणाल्यांचा क्रमांक लागतो. हे वाक्य इथपर्यंत बरोबर आहे. कारण गोदावरीच्या खालोखाल भीमा नदीचेच खोरं आहे महाराष्ट्रामध्ये, पण त्याच्या खालोखाल या ठिकाणी जर बघितलं तर वर्धा नदी यायला पाहिजेत, नंतर वैनगंगा यायला पाहिजेत, नंतर तापी यायला पाहिजेत, नंतर कृष्णा यायला पाहिजेत, आणि कृष्णानंतर मग कोकणातल्या नद्या यायला पाहिजेत. त्यामुळं हा पुढचा क्रम काही बरोबर नाही. त्यामुळे हे वाक्य चुकीचे येईल. म्हणजे ए बरोबर आहे, बी चूक आहे. खालील नदीचे नाव ओळखा. मध्य प्रदेशात उगम पावते. मध्य प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहे? एक तर नर्मदा पण असू शकते, तापी असू शकते, वर्धा असू शकते, किंवा वैनगंगा पण असू शकते, पेंच पण असू शकते. एवढ्या नद्या मध्य प्रदेशात उगम पावतात. वर्धा नदीची संगम झाल्यावर प्राणहिता म्हणून ओळखले जाते. म्हणजे याचा अर्थ आता ती वर्धा नदी नाही आहे. बरोबर आहे. हां, संगम झाल्यानंतर प्राणहिता म्हणतात. याचा अर्थ ती नदी कुठली असली पाहिजेत? वैनगंगा असली पाहिजेत. ठीक आहे. तरी पुढचं वाक्य बघू. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर दक्षिण सीमाची निर्मिती करते. याचा अर्थ ती वैनगंगाची. पेंच आणि बाग या त्यांचे उपनद्या आहेत, म्हणजे वैनगंगाचे. तर मग ही वैनगंगा येईल. वैनगंगा पर्याय या ठिकाणी. हे बघा, ही वर्धा नदीची संगम झाल्यानंतर प्राणहिता म्हणतात. इथं वर्धा पर्याय असं येणार नाही खाली. ठीक आहे. आणि प्राणहिता ओळखतात म्हणून प्राणहिता पण येणार नाही. तर लगेच लक्षात आलं पाहिजे या 2 नद्यापैकी एक पर्याय. पण इथं त्यांनी सांगितलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये उगम आहे. इंद्रावतीचा उगम होत असतो ओरिसामध्ये, त्यामुळे हा पर्याय कटून जातोय. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती आहे? आता भारतातली लांबी बघा. हिची लांबी येते 2525 किलोमीटर. सिंधू नदीची लांबी येते 709 किलोमीटर. नर्मदा नदीची लांबी येते 1312 किलोमीटर. गोदावरीची लांबी येते 1465 किलोमीटर. आता ही म्हणते भारतातील दुसऱ्या क्रमांकाची. ही पहिल्या क्रमांकाची आहे गंगा, आणि दुसऱ्या क्रमांकावर येते मग
गोदावरी, आपलं उत्तर येतं गोदावरी. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्धा नदी व वैनगंगा नदी यांचा संगम झाल्यानंतर त्या नदी कोणत्या नावाने ओळखल्या जातात? तर मग वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला म्हणायचं प्राणहिता. प्राणहिता सुरुवातीला चंद्रपूर आणि गडचिरोलीची बॉर्डर तयार करते, नंतर महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर तयार करते. 120 किलोमीटर वाहून ही नदी गोदावरी नदीला शिरोंच्या गावाच्या दक्षिणेकडे जाऊन मिळत असते बघा. ठीक आहे. तर प्राणहिता याचं उत्तर राहील आपलं. टिंबटिंब व टिंबटिंब नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो. ठीक आहे. तर मुळा आणि मुठा हे तर पुणे जिल्ह्यातील, मुळा आणि प्रवारा हे या ठिकाणी बरोबर. ठीक आहे. प्रवारा आणि वैनगंगेत संबंध लागणार नाही, इंद्रायणी आणि नीराचा पण संबंध लागत नाही, याचा अर्थ फक्त ब. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीनं गोदावरी वाहत असते आणि या बाजूने येत असते प्रवारा आणि या बाजूने येत असते मुळा. प्रवरा आणि मुळा यांच्या संगम होतो असतो नेवासे गावाजवळ. नेवासे गावाजवळ या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी लिहिलेली आणि नंतर मग प्रवरा कायगाव टोकाजवळ गोदावरीला जाऊन मिळत असते. त्याच्यानंतर खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे? आता औरंगाबाद जिल्ह्यात आहे म्हटल्यावर कुठले येणार आहेत? जायकवाडी. हिराकुंड कुठे येत असतं? ओरिसामध्ये. हे भारतातलं सर्वात मोठं धरण आहे, 25 किलोमीटर लांबीची नुसती भिंत आहे. कोयना येत असता सातारा जिल्ह्यामध्ये, पण कोयना जलविद्युत प्रकल्प विचारला असता तर रत्नागिरी चिपळूण तालुक्यामध्ये येत असतं. भाकरा नांगल येत असतं पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये. हिमाचल प्रदेशमध्ये नांगल आहे, आपलं भाकरा आहे, तर पंजाबमध्ये नांगल येत असतं. पहिल्या पंचवार्षिक योजनेतला हा बहुउद्देशीय प्रकल्प होता. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन डॅम म्हणतात व त्याच्या जलाशयाला आर्थर सरोवर म्हटलं जातं असं? तर हे भंडारदरा आहे. भंडारदरा आहे म्हणजेच प्रवरा नदीवरचं धरण येत आहे बघा. ठीक आहे. या पद्धतीने ते नाव दिलेले. उजनी धरणाला का नाव आहे मग? यशवंत डॅम. अप्पर वर्धा येत असतं अमरावती जिल्ह्यामध्ये आणि लोअर वर्धा येत असतं वर्धा जिल्ह्यामध्ये. भंडारदरा येत असतं अहिल्यानगरमध्ये आणि उजनी धरण येत असतं सोलापूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. उजनी धरण येत असतं भीमा नदीवर. अप्पर वर्धा येत असतं वर्धा नदीवर. लोअर वर्धा पण वर्धा नदीवर आहे आणि भंडारदरा येत असतं प्रवरा नदीवर. बरोबर. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? अ, ब, क, ड दिलेत. बरोबर कोणते ते ओळखा सांगितलेले. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहेत. अ बरोबर आहेत. अ बरोबर इथं आहे, इथं नाही आहे, इथं अ नाही आहे, इथं अ आहे. त्यामुळे आता दोन पर्यायामध्ये एक उत्तर आहे. पैनगंगा नदी अजिंठा डोंगररांगेत उगम पावते. बरोबर आहे, म्हणजे ब पण बरोबर आहे. इथं पण ब दिलेले आहे, याचा अर्थ अजून क्लिअर नाही होऊ लागलं. मांजरा नदी ही कृष्णाची उपनदी आहे का? नाही, ही गोदावरीची उपनदी. त्यामुळं अ आणि बच बरोबर आहे, हेच पर्याय बरोबर येणार आहे. इथं क आला याचा अर्थ त्यामुळं हा पण येणार नाही. ठीक आहे. आता ड वाचण्याची गरज नसावी, पण तरी बघू आपण. सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. नाही, ही दक्षिणेकडून येणारी उपनदी आहेत, उत्तरेकडून नाही. कारण अशी गोदावरी असेल तर या बाजूने सिंदफणा जात असते, तर उत्तरेकडील नाही आहे. म्हणजे आता बरोबर विधान कोणते आहे? अ आणि ब. हे अ आणि ब इथं केलेलेच आहे. बरं, आता हे ड पण असतं तर अ ब ड पर्याय पण नाही आहे, त्यामुळं इथंही क्लिअर लक्षात आलं पाहिजे आपल्या. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? आता हे काही जास्त सांगण्याची गरज नाही. सर्वात मोठे नदी खोरे येत आहे गोदावरीचं. याचा टोटल एरिया येत असतो 1,53,000 चौरस किलोमीटर. भीमा नदीचा खोऱ्याचा येत असतो 46,184 चौरस किलोमीटर. कृष्णा नदी येत असते 28,700 आणि हे येतं 31,200 चौरस किलोमीटर. तर ह्या आकडेवारीच्या आधारे उत्तर तुम्हाला देता येईल. आकडेवारीत खेळाची सवय असेल तर सगळ्यात चांगलं राहील बघा, नसेल तर काही जास्त लोड पण नका घेऊ. उतरत्या क्रमानं आपलं लक्षात आलं पाहिजे. खालील विधाने पहा. पंचगंगा व कृष्णा नदीच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. पंचगंगा आणि कृष्णा यांच्या संगमावर नरसोबाची वाडी किंवा नरसिंहपूर नावाचं गाव लागतं. दत्तात्रयाचं जागृत तीर्थक्षेत्र असलेलं कोल्हापूर जिल्ह्यातलं हे गाव आहे. ठीक आहे. कृष्णा व भीमा नद्यांची खोरे महादेव डोंगररांगेमुळे वेगळी होतात. बरोबर आहे. अशी भीमा नदी वाहत असते, इथं शंभू महादेवाचे डोंगर आहे आणि इकडं कृष्णा नदी वाहत असते.
आता हे मग काय, कृष्णा आणि भीमा नद्यांची खोरे महादेवाच्या डोंगररांगेमुळे वेगळी होतात, बरोबर येते. एवढं उत्तर काढायचा प्रयत्न करू आपण. उत्तर बरोबर कोणते कोणते? अ पण बरोबर आहे, म्हणजे हा पर्याय कटला. नुसतं ब बरोबर आहे, हा पण पर्याय कटला. ए बी बरोबर आहे, बरोबर आहे, पण आता हे पण वाचावं लागतं कारण इथं पण ए बी आणि इथं पण ए बी आहे. मग वर्धा व वैनगंगा नद्यांचे एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात, हेही बरोबर आहे. याचा अर्थ उत्तर येतं 4 नंबर. थोडक्यात हे काय उत्तर सोपे आहेत, पण 1-2 पर्यायामधून येणार नाही. 4 पर्यायापर्यंत आपल्याला खिळून ठेवण्यात, वेळ घालवण्यात यांचा वाटा असतो अशा प्रश्नांचा. हे लक्षात घ्या. आपलं उत्तर आल्याचं समाधान वेगळं आहे, पण 2 प्रश्नाचा किंवा 1.5 प्रश्नाचा वेळ एकाच प्रश्नात जर घेतला गेला असेल तर आपल्यासाठी धोकादायक आहे. चला, गोदावरी नदीवरचे प्रश्न संपलेले आहेत. ठीक आहे. आता जे काही प्रश्न आहेत पुढचे तापी नदीवर आहे. तापी नदीबद्दल बेसिक माहिती एकदा समजून घेऊ. तापी नदीची खोरं जे आहे, या बाजूला आपला सह्याद्री डोंगररांग आहे. या ठिकाणी जर बघितलं तर सातपुडा डोंगररांग आहे. अशा इथं कालीभीत डोंगररांगा लागत असतात. इथं सातमाळा, इकडं अजिंठाच्या डोंगररांगा आहे. यांच्या दरम्यानचा जो पट्टा येतो असतो त्याला म्हणायचं तापी नदी. या नदी खोऱ्याबद्दल पहिले एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा. हे बघा, इकडं सातपुडा आहे आणि इकडं तापी नदीची खोरं आहे. इकडं सातमाळा अजिंठा डोंगररांगा, इथं गोदावरी, इथं हरिश्चंद्र बालाघाट, इथं भीमा नदी, इथं महादेवाची डोंगररांगा आणि इकडं कृष्णा नदी. ठीक आहे. इथं कृष्णा आहे, इथं भीमा आहे, इथं गोदावरी आहे. आणि अशा पद्धतीने जर बघितलं तर तापी नदीचं खोरं खाली आहे. हे खोरं जे आहे समुद्र पातळीपासून 900 मीटर आहे, पण याची जी उंची आहे 300 मीटरच आहे. याचं कारण हे की ही नदीचं जो पात्र आहे ना, खाली खचत 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 चाललेलं आहे आज पण. म्हणून महाराष्ट्रातली सर्वात खचदरीतून वाहणारी नदी कोणती? तर तापी. भारतातली विचारली तर सातपुडाच्या पलीकडची नदी आहे नर्मदा. कारण नर्मदेची लांबी येते 1312 किलोमीटर आणि तापी नदीची येते 724 किलोमीटर. त्यामुळे भारतातली सर्वाधिक लांबीची खचदरीतून वाहणारी नदी नर्मदा. महाराष्ट्रातली विचारली तापी. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य, खचदरी जास्त आहे, समुद्र पातळीलगत. याचा अर्थ बाकीच्या नदी खोऱ्यापेक्षा या नदी खोऱ्यातलं तापमान जास्त आहे, म्हणून सर्वाधिक तापमान असलेलं नदी खोरं हेच आहे. तिसरं वैशिष्ट्य, जेवढा मोठा खड्डा तेवढा गाळ जास्त असणार आहे, म्हणून सर्वाधिक गाळ असलेलं नदी खोरं हेच आहे. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि चौथा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी. तर ही 4 वैशिष्ट्ये सुरुवातीलाच लक्षात घेतली पाहिजेत. आणि यानंतर मग बाकीच्या नद्यांसारखाच ही नदी बैतूल जिल्ह्यात मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. मध्य प्रदेशमधल्या सातपुडाला म्हणायचं मुलताई डोंगररांगा. या मुलताई डोंगररांगेतून उगम पावते, उत्तर बाजूवर उतारावर आणि पश्चिम दिशेनं वाहते. सुरुवातीला मध्य प्रदेश, नंतर अमरावती जिल्हा, नंतर परत मध्य प्रदेश आणि परत महाराष्ट्र. तर 2दा महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या 4 नद्या: मांजरा 1, गोदावरी 2, पैनगंगा 3, तापी 4. ठीक आहे. अमरावती जिल्ह्यातून मग मध्य प्रदेशमधून जळगाव जिल्ह्यात येते. जळगाव जिल्ह्यातून पुढे जाते धुळे जिल्हा, धुळे जिल्ह्यातून जाते नंदुरबार जिल्हा, नंदुरबारमधून जाते गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्यामध्ये हिच्यावरती या ठिकाणी उकाई नावाचा प्रकल्प लागत असतो. या उकाई प्रकल्पाचाच पाण्याचा पुरवठा इथपर्यंत आहे, म्हणून इथपर्यंत हा गुजरात मानला जातो. आणि पुढे याच्यावरती दुसरा प्रकल्प लागतो काकरापार. याच ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प पण आहे भारताचा. अशी पुढे जाते. सुरत शहराजवळ ही नदी अरबी सागराला जाऊन मिळते, खंबाची आखाताला जाऊन मिळत असते. तर 3 राज्यातून वाहते, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात. 3 राज्यातलीची टोटल लांबी 724 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातली लांबी 208 किलोमीटर आहे. 208 किलोमीटर म्हणजे सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या या ठिकाणी कोकणातल्या आहे आणि सर्वाधिक लांबीची हीच येते मग पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये. या नदीवरती जळगाव जिल्ह्यात मोठा प्रकल्प आहे हातनूर. ठीक आहे. आणि इकडं उकाई आणि काकरापार असे 3 प्रकल्प या नदीच्या पात्रामध्ये येतात. बघा आता या नदीची उपनद्या कुठल्या कुठल्या आहे? इकडून उगम पाहून येणारी उपनदी आहे अशी उत्तर पूर्णा. ठीक आहे. उत्तर पूर्णेला पण मग उपनद्या आहेत: उमा, काटेपूर्णा, मोरणा, मन, ज्ञानगंगा, विश्वगंगा, नळगंगा. या बाजूने येत असते चंद्रभागा, शहानूर, भुलेश्वरी, नंद, वान, बेंबळा अशा नद्या येतात बघा. ठीक आहे.
आणि चांगदेव नावाचं गाव लागतं जळगाव जिल्ह्यात, तिथं ते तापी नदीला जाऊन मिळते. इथं अजिंठा डोंगररांगेतून उगम पाहून सोयगाव तालुक्यातून वाहत जाते नदी वाघूर, ही दुसरी नदी आहे. हिच्यावर वाघूर नावाचा प्रकल्प लागतो. त्याच्यानंतर सह्याद्रीमध्ये उगम पाहून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातून अशी जाणारी नदी आहे गिरणा. गिरणा नदीवरती नाशिक जिल्ह्यामध्ये चाणकपूर नावाचा प्रकल्प आहे. गिरणा नावाचा मालेगाव जवळ प्रकल्प येत असतो. जळगाव जिल्ह्यात जामदा आणि दहिगाव असे 2 मोठाले प्रकल्प लागतात. रामेश्वर नावाचं गाव लागत असतं, त्या ठिकाणी ही नदी तापी नदीला जाऊन मिळते. त्याच्यानंतर पांझरा नदी उगम पावते नाशिक जात असते. ठीक आहे. त्याच्या अगोदर बोरी नावाची एक नदी वाहत असते, ही बोरी नदी आहे. आणि नंतर येत असते पांझरा नदी. मग पांझरा नदीवर पांझरा नावाचा प्रकल्प आहे. मुदवड नावाचं गाव आहे धुळे जिल्ह्यात, त्या ठिकाणी जाऊन मिळत असते. आणि नंतर या बाजूने येत असते बघा बुराई, शिंदखेडी नावाचं तालुक्याचं गाव आहे धुळे जिल्ह्यातलं, या नदीच्या संगमावर. तर डाव्या बाजूची या नदी आहे. उजव्या बाजूनं पहिली येत असते गुळ, दुसरी येत असते अनेर. अनेर आणि तापी नदीच्या संगमावर मांजरोद नावाचं गाव आहे. अनेर नावाचा एक प्रकल्प पण आहे. नंतर अरुणावती येत असते आणि इकडून येत असते नंदुरबार जिल्ह्यातून गोमती आणि तापीच्या संगमावर प्रकाशी नावाचं गाव आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार या ठिकाणी भरत असतो. तर अशा पद्धतीने 31,200 चौरस किलोमीटर नदी खोऱ्याचं क्षेत्रफळ येत असतं. म्हणजे महाराष्ट्राच्या जवळपास 10.96% भाग येतो असतो. उत्तर महाराष्ट्र म्हणतात नदी खोऱ्याला, किंवा खानदेश असंही म्हटलं जात असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक गाळाचा विस्तार असलेलं नदी खोरे, सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे. आणि या उपनद्या संगमावरचे गावं लक्षात ठेवायची. आता याच्यावर आलेले प्रश्न कसे कसे आपण ते बघून घेऊ एकदा. खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? मग खचदरीत वाहणाऱ्या भारतातल्या 2च नद्या आहेत, तापी आणि नर्मदा. आता तुम्हाला खचदरीतून वाहणाऱ्या जर नद्या विचारल्या आणि जगातली विचारली, तर जगातली सर्वात खोचदरीतून वाहणारी नदी आहे कोलोरॅडो. भारतातली विचारली तर नर्मदा आणि महाराष्ट्रातली विचारली तर तापी. ठीक आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? तापी नदी वाहत असते. ठीक आहे. वैनगंगा दक्षिण वाहिनी आहे, गोदावरी पूर्णा पूर्व वाहिनी आहे. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? तर नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करत असते. ठीक आहे. तशी ती पहिली अमरावतीमध्ये प्रवेश करते, नंतर जळगाव, नंतर धुळे आणि नंतर मग नंदुरबारमधून गुजरातमध्ये. महाराष्ट्रात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगररांगे दरम्यान आहे? उत्तरेकडे सातपुडा आहे, दक्षिणेकडे सातमाळा अजिंठा आहे. मग आता तसं सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट नाही आहे, सातपुडा आणि सातमाळा अजिंठा डोंगररांगा हे बरोबर उत्तर आहे. बरोबर आहे. चला, खालील कोणती तापी नदीची उपनदी नाही? तापी नदीची उपनदी पूर्णा आहे, पांझरा आहे, दुधना नाही आहे. दुधना येते दक्षिण पूर्णा म्हणजे गोदावरीची, आणि ही पण आहे गिरणा पण आहे. तर कोणती नाही? दुधना नाही आहे. ठीक आहे. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर तापी नदी आहे. सरळ प्रश्न विचारलेले, काही अवघड प्रश्न नाही आहेत. आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा नद्यांची खोरी पार करतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिम म्हणजे आता कोकणाकडून पूर्व विदर्भाकडे. एकदम कोकणातली नदी कोणती बघा? भीमा आहे का? सावित्री आहे. वैनगंगा आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ उत्तर क्लिअर हेच आहे. एकदम पश्चिमेकडे सावित्री आहे, एकदम पूर्वेकडे वैनगंगा आहे. बरोबर आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे, एकदम उत्तरेकडे कुठले? तापी आहे, भीमा आहे, तापी आहे, तापी आहे. तर तापी आहे. भीमावाला पर्याय कटला. तापी नंतर गोदावरी लागतात. इथं तापी नंतर गोदावरी, इथं सीना डायरेक्ट म्हणजे हा पण पर्याय कटला. गोदावरी नंतर सीना आहे, इथं गोदावरी नंतर सीना आहे. ठीक आहे. सीना नंतर भीमा आहे, बरोबर आहे. इथं सीना नंतर कृष्ण आहे म्हणजे हा पण पर्याय कटला. याचा अर्थ उत्तर येतं 1 नंबर. तापी, गोदावरी, सीना, भीमाची जो उपनदी आहे, पण ती भीमेला जाते नंतर, भीमाच्या खाली कृष्ण येत असते. ठीक आहे. नदी आणि त्यांचं उगमस्थान एकच माहिती असेल तरी चालेल. गोदावरी नदीचं उगमस्थान येतं त्र्यंबकेश्वर. 2 सुरुवात पाहिजे, 2 सुरुवात एकच पर्याय आहे, त्यामुळे उत्तर निघून गेलेले. पण तरी बाकीचं बघत चला. भीमा नदी भीमाशंकरला उगम पावते. कृष्ण नदी महाबळेश्वरला उगम पावते. पूर्णा नदी गाविलगड डोंगररांगेमध्ये म्हणजे सातपुडा डोंगररांगेत अमरावती जिल्ह्यात उगम पावते. नद्या आणि उपनद्या दिलेल्या आहेत. तापी नदीची उपनदी कुठली? मग अनेर. 4 सुरुवात, 3 पर्याय म्हणजे एकच पर्याय कटला. मांजरा नदी कोणत्या? मांजरा नदीची उपनदी कुठली आहे? तावरजा.
एक, 4 नंतर 1 इथंच आहे, म्हणजे हा पर्याय उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. प्रवरा नदीची उपनदी कुठली आहे? मुळा. ठीक आहे. आणि भीमा नदीची उपनदी आहे घोड. योग्य जोड्या लावा. मुख्य नदी आणि उपनद्या आहेत. तापी नदीची उपनदी कुठली आहे? यांच्यापैकी पांझरा. 3 सुरुवात पाहिजे. 3 सुरुवात, एकच पर्याय, संपलं उत्तर. गोदावरीची कुठली आहे? प्रवरा आहे. भीमा नदीची कुठली आहे? इंद्रायणी. आणि कृष्णा नदीची पंचगंगा आहे. तापी पूर्ण खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम बरोबर आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे जर बघितलं तर इथं गिरणा दिली, इथं गोमती दिली, गोमती, याचा अर्थ गिरणावाला पर्याय काटला. गोमती एकदम उत्तरेकडे येईल. त्याच्या दक्षिणेकडे इथं बुराई दिलेली आहे, इथं पांजरा दिले, बुराई दिली, म्हणजे हे पांजरावाला पर्याय काटला. बुराई नंतर गिरणा दिलेलं आहे, इथं बुराई नंतर पांजरा दिले, पांजरा यायला पाहिजेत, गिरणा नाही, हा पर्याय काटला. पांजरा नंतर बोरियम, बोरी नंतर गिरणा आहे, हा पर्याय बरोबर येतोय. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला इथं आपण आत्ताच नकाशात दाखवलं होतं ना, हे बघा, ही गोमती 1 नंबरला, ही बुराई 2 नंबरला, ही पांजरा 3 नंबरला, ही बोरी 4 नंबरला, आणि ही गिरणा आहे 5 नंबरला. ठीक आहे. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर मग तापी नदीवर आहे. उकाई पण, काकरापार पण आणि हातनूर पण. पूर्णा नदीच्या उजव्या तीरावरील कोणत्या नदी आहे? पूर्णा नदी अशी येते. या बाजूला म्हणजे डावी बाजू येईल, या बाजूने येणार आहे उजवी बाजू. कुठली? चंद्रभागा येते, शहानूर, त्याच्यानंतर भुलेश्वरी येत असते. ठीक आहे. काठी पूर्ण इकडून येते डावीकडून. ठीक आहे. शहानूर येत असते. मग आता ड येणारच आहे, ड ना सुरुवात क ची पण येतं, म्हणजे हे पण येणार आहे. याचा अर्थ उत्तर येतं क आणि ड. पिसवा नावाची नदीचा यांचा संबंध लागत नाही. कोणती विधानं बरोबर आहे? महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमानं पठारावरील प्रमुख नद्या, प्रमुख डोंगर रांगा व त्यांच्याकडील नदी खोरं, दक्षिणेकडील नदी खोरं कोणतं आहे? सातपुडा रांगेच्या दक्षिणेकडे तापी नदीचं खोरं आहे, बरोबर. सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे गोदावरीचं खोरं आहे, बरोबर. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आणि त्यांच्या दक्षिणेकडे भीमा नदीचे खोरं आहे, बरोबर. शंभू महादेवाचे डोंगर व त्यांच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरं आहे, बरोबर आहे. आता बरोबर विचारलं, वरील सर्व बरोबर येते. प्रवरा व कुकडी नद्या दरम्यान स्थित डोंगररांगेला हरिश्चंद्र म्हणतात, बरोबर आहे. बालाघाट डोंगररांगा, बालाघाट पठारावर मांजरा नदी वाहते, ह्या प्रश्न रिपीट झालेला आहे. आणि तापी गोदावरी खोऱ्या दरम्यान सातमाळा अजिंठा आहे, बरोबर आहे सगळे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? तर पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या, दक्षिणेकडे पूर्व वाहिनी नद्या, मध्य भारतातील. तर हे 1 नंबर बरोबर आहे, कारण पश्चिमेकडे उतार तीव्र आहे, नंबर 1. पश्चिमेकडच्या भागाला पाऊस जास्त पडतो, नंबर 2. त्या नद्या तुडुंब भरून वाहत असतात, वेगानं वाहतात, म्हणून या नद्या जास्त जलविद्युत निर्मिती करतात. जलविद्युत प्रकल्प भंडारदरा कुठं आला? नगर जिल्ह्यात. 2 ना सुरुवात कुठे आहे? 2 पर्याय, त्यामुळे हे 2 पर्याय कटलेत आपले. ठीक आहे. भीरा नदीवरती, भीरा नदी कुठलं आहे? आपला जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर 3 यायला पाहिजे, 2 नंतर 3, हा पर्याय उत्तर येत असतं बघा. तिल्लारी नदी येत असते कोल्हापूर, येलदरी परभणी. महाराष्ट्रात तापी नदीची खोरे कोणत्या 2 डोंगर रांगे दरम्यान आहे? सातपुडा आणि सातमाळा. हे दुसरा प्रश्न आहे, दुसरा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खलदरीतून वाहते? तापी नदी, हा चौथा पर्याय येतो या ठिकाणी, तापी नदीचा. कोणती नदी तापीची उपनदी नाही? ही आहे, हे प्रश्न पण रिपीट झालेला आहे. महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचं उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा क्रमानं मांडा. उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हटलं की एकदम उत्तरेकडे कुठले येणार आहे? तापी येणार आहे. क न सुरुवात पाहिजेत, क न सुरुवात एकच पर्याय आहे, संपलं उत्तर. मग 1 नंबरला तापी येईल, तापीच्या दक्षिणेकडे प्रवरा येईल, हे 2 नंबरला येईल, नंतर भीमा येईल, नंतर कृष्णा येईल. चला, नदी खोऱ्याबद्दलचे प्रश्न जे आहेत हे आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलेले. उद्याच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल जे प्रश्न येऊन गेलेत ते प्रश्न आपण बघणार आहोत. ठीक आहे. चला थांबू आपण.